बऱ्याच दिवसांनी इकडनं खाली उतरतो, या पावसातून उतरलेलो वाटतं. पावसाच्या नंतर आलो मित्रांनो, एकदाच आलो व्हाळात. तर कार्यक्रम रेडी, आता शिजू देत. असो फेस येऊ हो मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 12 वाजायला आलेत दुपारचे आणि आपण चाललोय व्हाळात जंगलातल्या. तर आंघोळ पण करायची आहे सुसाडमध्ये. ह्या 2 दिवसात तापमान एवढं वाढलंय ना, ऊन खतरनाक लागायला लागलंय, बेकार गरम होते. तर व्हाळात जायचा प्लॅन होता बरेच दिवस आंघोळीला. आज चाललोय, इकडे चाललोय ना, तर ह्या साईडला पाणी आहे बरंच, म्हणजे भारी वाटेल. दुसरी गोष्ट, मासे पण पकडायचे आहेत आज. मग मेना घालून कांडाईने मासे पकडूया, म्हणजे कांडा टाकली ना की मासे कसे लपतात दगडातून. तर मेना घालूया मोडणाचा. आणि अजून एक गोष्ट, मस्तपैकी चिकनची रेसिपी पण बनवूया, म्हणजे जेवण दुपारचं, म्हणजे चिकन पुलाव आणि चिकन बिर्याणीचं कॉम्बिनेशन बनवूया. तरी बघा एवढी मंडळी आपल्याकडे. श्रवण आहे, श्रवणाचा प्लॅन मासे पकडूचो आहे, तुषाराचा प्लॅन आंघोळ करूचो आहे, माझा प्लॅन कुकिंगचो आहे. तर हे बघा खाली जायचं आहे आपल्याला. तर इकडे जाता जाता वाटेत लागते ही आंब्याची बाग, हापूस आंब्याची बाग. आंबे दाखवतो तुम्हाला, थांबा. यावर्षी जास्त आंबा नाही पण आहे थोडाफार. हे बघा, हे इथे 2 आहेत, जवळजवळ तयार व्हायला आलेत. जवळजवळ तयार व्हायला आलात. मध्ये मध्ये कुठे ना कुठे दिसत आहेत. इथे 4-5 एकत्रच आहेत. हा एक खराब झालाय. मध्ये मध्ये आंबे आहेत पण खूप कमी आहे ह्या बागेत तरी आंबा. आपण लास्ट टाइम कांडाईने मासे पकडायला आलो होतो इथे. भरपूर दिवस झाले त्याला, जवळजवळ मला वाटतं दिवाळीच्या सीझनला. त्याच्यानंतर खूप दिवसानंतर आता इकडे आलोय, उन्हाळ्यात. ते पण इथं वाट आहे, वाट म्हणजे डेंजरच आहे. वाट कमी नाही, घाट जास्त आहे. बऱ्याच दिवसांनी इकडनं खाली उतरतो, या पावसातून उतरलेलो वाटतं. पावसाच्या नंतर आता सुकला सगळा. मेन सामान ना माझ्याकडे दिलेलं आहे. आलो मित्रांनो, एकदाच आलो व्हाळात. आणि पाणी बऱ्यापैकी आहे तरी पण. ते बघा वाहतंय अजून, वरून पाणी किती येते बघा तिकडे. पावसाळ्यात बरंच असतं. कोंडीत मासे पण दिसत आहेत बरेच. तोपर्यंत श्रवण अशीच कांदा टाकून ठेवू देत, मेना नंतर टाकूया होय ना. तोपर्यंत अशीच कांदा टाकून ठेव. पासामळी चिपाकलं तर चिपाकलं टाक आणि साईडलाच राहू. दगडाच्या कडेकडेने टाक. हां, ही ते वरती ओझर कोंड आहे, त्याच्यात पाणी आटत नाही, खूप खोल आहे. दाखवली खूप वेळा तुम्हाला असेल. ए वजर कोंडी टाकूया काय? कांदा टाकशी तू उतरून? नाही बाबा म्हणता. आता मासे ना बाहेर नाही पडणार. मेना घातला ना त्याच्यातले सगळे बाहेर पडतील इकडे तिकडे, मग कांडाईला टोपतील मासे. चला आपण ना कुकिंग करूया आधी, त्याच्यानंतर मग आंघोळ बिंघोळ नंतर करूया. मग नंतर जेवायला मस्त ठेवून कांदा टाकू देत, नंतर दाखवतो किती लागतात त्याला असेच मासे. आणि ह्यांनी कसला आंबा आणला नाही तर कळत नाही येत. तयार असला ना असा तर चांगला लागतो मिठासोबत. कसं आहे? गोड मानणार होत ना तुषार आपल्याकडे आंबा नाही तसा करू नको. कोकणातला आपण या असलं दाखवशी आंबा तर हसती आपल्या लोका. सध्या पण मिळतं ना नाकी नऊ ना या वर्षी. खैसून आणलं, खैसून ये बघा. 2 कलेजी आहेत, त्याच्यात चिकन आहे. चिकनला मसाला लावूया लगेच. चला या. तर बघा हे चिकन आहे, लगेच मसाला लावून घेऊया. आज कंबाईन रेसिपी बनवूया चिकन आणि राईसची. किती टाकूचे त्याच्यात? सगळे. हे दही, आलं लसूण पेस्ट आहे. एक टाकूया ना मसालो. हा, एक टाकून द्यायच्यात. 4 पॅकेट आलं लसूण पेस्ट टाकले. आज कसं माहिती आहे, घाईत आलो, नाही तर आपण ही यूज करत नाही मार्केटवाली, आपण घरूनच आणलेली यूज करतो. आज घाईत आलो त्याच्यामुळे घेऊन आलो.
आलं लसूण पेस्ट. चालू केला हा बिर्याणी मसाला आहे. म्हणून मगाशी मी म्हटलो चिकन पुलाव बनवायचा होता, पुलाव मसाला पण नाही आपल्याकडे, चिकन बिर्याणी मसाला आहे. तर चिकन बिर्याणी मसाला रिमिक्स रेसिपी. मासो आणला कसलो तरी, हो बघा हातान पकडलंय. आता काय, अरे उगाच आम्ही कांडाळी बिंडाळी, अरे उगाच कांडाळी बिंडाळी आणतो, पैसे वेस्ट जातात. तुकाच आणलेलो असतो काय तो. ही हळद मासो टाकू की नको, जिवंत आहे मित्रांनो, सोडतंय का, जा मजा कर. काय माती मजा करणार, उलटो पडलो ते का पातका खाऊ घेतात दुसरी, ते का काढून ठेव. हळद मिरची पावडर टाक, मिरची पावडर बस. कलिंगड वाटला. हा गरम मसाला आहे, बस बस बस. तुषार तुका या कलिंगड नाही वाटत. हा चिकन मसाला आहे, बस बस. दही टाकलं. थोडंसं पाणी राहिलं होतं चिकन मध्ये खाली, ते चालतंय. भांडी कमी असली की असलं जुगाड वापरू लागतं. आता तांदूळ भिजत घालायचे होते, तर आता पिशवीत भिजत घालतोय. हे बघा इकडे चूल बनवली, चिकन आहे तिकडे, लाकडं काढता येतात. ती बघा सुकी लाकडा मरणाची जत तिथं. ए बस झाली एवढी कशा गावी, बारीक बारीक आण. कांदे कापतो पटकन. तांदूळ ह्याच्यात जाऊन बघा आतमध्ये. हा इकडे एक टोमॅटो कट केलाय. मिरच्या घेऊया उभ्या चिरून 2-3. चला तुषार आज रेसिपी कसली खतरनाक बनवतो बघाच फक्त. तुषार आज रेसिपी, लेवल नाही होत्या. अरे नको घासो आपण. झालो आता काळो झाल्यानंतर काय लेवल घेणार ते का. चला हा टाकलाय तेल. चिकन राईस बनवून टाकूया झापकन, जरा तापू देत. आणि मगाशी चूल आम्ही सावलीला पेटवलेली, आता उन्हात आली ती. उन्हात कसं माहिती लवकर पण होतोय ना, वरणा पण घालना पण कसो विषय आहे. हो काय करताय, हा काळीच तोपर्यंत आता घाल काठी आणि भात काय हाय त्या टाकलात. मग ते शोधू कवा तापला, टाकून दे खडा मसाला मिरची. हा टाकला खडा मसाला. आपलं तेल सुसाडमध्ये ह्या 3 मिरच्या टाकल्यात. उडतत उडतत मिरची आहेत. हा टाकलाय कांदा चिरलेला. हो रेडी आहे काळीच भाजूक. आमका पण दाखवा काय. कांदा थोडासा मेल्ट झालाय. हा टोमॅटो टाकूया. तुझं नजर इकडे नको रे. टोमॅटो जास्त नाही टाकला, एकच टाकलाय. काही घरी नेलं तर मी घरी येईल याच्यासाठी. त्याच्यात काय पण म्हणतात रे. नाही विसतो पुढं कर जरा. ही कांदा टोमॅटो प्युरी आहे. साधारण काय आजची रेसिपी नादखोळा होणार मित्रांनो, नादखोळाच. तिखट नाही टाकलेलं नाही ना. मसाले टाकायचे अजून, मसाले टाकायचे अजून जरा फ्राय होऊ देत. कच्चा आहे ना टोमॅटो आणि कांदा. आत्ता टाकूया मसाले. ही मिरची पावडर वाटत तेवढी टाक, आम्ही खातो. पाण्याजवळ जाऊ घाबरत नाही. मिरची पावडर टाकली आहे. हा आहे गरम मसाला. हळद आणि चिकन मसाला आहे. चिकन मसाला. शाबास. पुरत बरोबर टोपभर होईल.
हात असलो इकडे चिकन टाकलंय. मोबाईल पण मित्रांनो गरम होतोय मरणाचा आज उन्हातून. आता याच्यात तांदूळ मिक्स करूया. हे तांदूळ टाकलेत, भिजत घातले होते मगाशी. बासमती राईस आहे. बासमती राईस आहे. हे बघ टबू किती आहेत. चल को फिरव फिरव सगळा मिक्स कर. एक वेगळी बिर्याणी दाखवते तुम्हाला आज. चांगलं फिरव एकदम मिक्स कर सगळं. मीठ टाक तुषार त्याच्यात आधी. हे टाकलंय मीठ हलकंसं टाक थोडंसं एकदम. बस 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 लय झालं. मीठ टाकलंय. चला आता पाणी टाका तांदूळ शिजायला. हे बघा जुगाड बघा. पाणी आणूचं पिणूचं जुगाड बघा. आम्ही आज भांडी जास्त नाही आणली. हे पाणी टाकू नको टाक. बस झालं पाणी मित्रांनो मस्तपैकी. गरम किती वाजता. आता झाकण ठेव वरती शिजू देत. मीठ टाकला ना आपण टाकला. कोथिंबीर पण टाकून द्या आताच. कापला ती काय ही कोथिंबीर टाकली आहे. तर कार्यक्रम रेडी. आता शिजू देत. हे बघा कोंबडीचं काळीज. आता भाजला काय तुषाराकच माहिती. याक कमी झाला म्हणजे भाजला वाटता होय ना. म्हणूनच म्हटलं याक कमी झाला म्हणजे भाजला. भाजला भाजला भाजला. तर रेसिपी आपली होत आली आहे. थोडंसं पाणी बाकी आहे. ॲक्च्युली थोडंसं पाणी ना कमी टाकायला पाहिजे होतं. हे तूप आहे. तर रेसिपी रेडी झाली आहे. आता तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो. एक नॅचरल मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत आहे ही. मेना घालून मासे पकडण्याची. पण कसं माहिती आहे पाणी नंतर एंडिंगला थोडंसं साचलेलं असतं ना त्याच्यात मेना घालून मासे पकडतात. आता काय करणार आपण फक्त माशांना बुजवायसाठी मेना वापरणार. म्हणजे दगडामध्ये जे मासे आहेत ना ते बाहेर पडतील आणि इकडे तिकडे कांडाईला लागतील असा विषय करायचा आहे. तर फळं आणलीत आपण मोडणं आणलीत. ती बघा तिकडे पाटी आहेत शेवण्याच्या. दाखव बघूया. बरीच चेज जरा बुडतात रे. ही बघा ही त्या दिवशी तुम्हाला दाखवली होती मी. ही मोडणं त्याचा मेना घालतात. तरी बघ ही फळं आहेत आणि हा गोंडा. ह्याला गोंडा म्हणतात. त्याचं शास्त्रीय नाव नाही माहिती मला. तर ह्याचा पण पाला ना रेव्यामध्ये घ्यायचा आणि घासायचा. मेना लागतो माशांना. म्हणजे मासे इकडे तिकडे पडतात आणि मासे पाणी जर कमी असेल ना तर झिंकतात मासे उलटे पडतात. हे बघा तुमचं गोंड्याचं लाव. हे ठेव. हे खालच्या गोंडीत टाकूया. हो कुणी तो गोंडा आणला ना तो कार्यक्रम करू माशांचोच तो माया घेऊन आलो खालना. ह्याची पानं चेचायची. पानं टाळ्या बिळ्या. दुसरं एक झाड येतं वावळा बोलतात त्याला. त्याची पण पानं वापरतात. तिरफळ पण वापरतात. पण आता तिरफळ खूप कमी झाला. अगोदर वापरायची लोक. आता तिरफळ मसाल्याला पण भेटत नाही त्याच्यामुळे आता तिरफळ नाही पण यूज करत जास्त. सगळे मासे नाही ह्या दगडात आहेत. हे बघ ह्या हा रेवो घ्यायचो आणि घासायचो. मग हिरवा पाणी येतात त्याचा चांगला एकदम. परत घ्यायचो परत घासायचं. हिरवा पाणी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत घासायचा. एक नंबर वाटला असेल ना गारगार. उन्हाळ्यात असा पाणी भेटो का साधारण आंघोळ करू काय. तिकडे मासे जाणार. तिकडे मासेच नाही जास्त. इकडे मासे आहेत सगळे म्हणून इकडे लावले आहे. तुझ्या ते पॅक करून ठेवली आहे ती काय. मगाचपासून ह्याच क्षणाची वाट बघत होतो. हा लय भारी वाटला खरोखर गारगार. म्हणून आंघोळीला यायचं होतं. पावसाळ्यात खूप पाणी असतं इकडे. ते दोघं मेना घालूचाच काम करतात तर ऐकत नाहीत दोघ जण. तर माशाकने आज चिपकवती कांडाळी सगळंच. इकडे आपली रेसिपी पण रेडी झाली आहे. ही बघा एकच नंबर. खाली लागेल उतरून ठेवूया. खवळू लागलो बघा इथं एक जुना कोवळो साधारण ना.
कोवळं हो मित्रांनो, हो लय जुना. काय माहिती कधी मासे घाबरतात की नाही बघून. हलको सर हो की त्याच्यात असो फेस येऊ हो मित्रांनो. हो बघा आता उचलून जेवण आलं. डेगू काढताय ना, असो फेस येऊ हो. हो बघा एक मास अजून इकडे लागलो, पातकी आई. मळी काय अजून एक बाहेर पडलो ना या. हे काय ना काय करतात तिकडं कांड, पण मळी एक बाहेर पडलो नाही अजून. लागलो हा, एक लागलो म्हणता. त्या दगडात गेलो मी, बसलो होते सगळं मासो. तर हा असा पाला घासायचा पाण्यात आणि मग थोडंसं गादवायचं, मिक्स करायचं पाणी, गादबाद करायचा. शाबास. सावलीला आलो, तिथे बसायला मस्त होतं पण ऊन होता मरणाचा. तर इकडे आलो खाली जरा. मस्तच ते असं काढून ते पूर्ण आहे ते. शाबास, एकच नंबर रे, मस्त झालं. आता टेस्ट बघूया, टेस्ट बघूया. बस झाला ते सध्या तरी. करा सुरुवात रे. फुल पाकूर आला बघ, गेला पण बरोबर नाही. चिकन हा कामाचा नाही म्हणता. हे बघा खै पण बसलो जेवायला. माया अजून जेवचो, मायान दिला सगळ्यांनी वाढून. तर मित्रांनो जेवण झालंय, एकदम सुसाट जेवलो. मस्त झालेला राईस, एक नंबर. हे ना परत चेचूक सुरुवात केला ना, हे बघा फडक्यात घालून मोडणा चेत्ताय तो कांदा. एक मासं किती लागलं दाखवतो तुमका या. ही बघा, ही पातकी बघा केवढी आहे. आणि काय लागला इकडं बघूया. इथे लागलेत 2-3. इथे लागलेत रे, 4-5 मळी लागले तिथे. इथे 4-5 मासे आहेत. शेंगटी बघ कसली आहे. ते काढून घेऊया. साधारण लागले तिकडे बघा. हो भाऊ मळी आता येणार. हो बघू आता गेलो दोस्तो. हो बघा सुसाट मळी धर भैया. गादव धर. ओ भाई शेंगटी ठीक आहे. थोडेफार लागलेत ना, ते काढून ठेवतो आता आणि नंतर दाखवतो किती सापडतात. हे गादवा रे. इकडे खाली कोंडीत आलो बघायला. मरणाचं साकेरो, पानाच मरणाची आहेत. ही उडी टाकून बघ. ह्याच्यात मासे लय असतात हा, तुफान मासे असतात त्याच्यात मित्रांनो. मोठे मोठे वालय, काडवे विडवे सगळे ह्याच्यात असतात. कोंडत तशी आहे. पेवत जाणे उभं राहा पुढं बघूया मध्ये. ह्या कोंडीत खूप उंच पाणी असतं. पावसाळ्यात तर मस्तच असतं. दिवाळीकडे पण खूप असतं. खोल आहे पाणी, खोल आहे. किती खोल आहे बघूया या किती खोल. म्हणजे मी बुडेन एवढं पाणी आहे. मी बुडून उडेल एवढं पाणी. पण गार आहे एकदम. खाली आहे ना, वरची लेअर फक्त गरम आहे, बाकी गार आहे पाणी. मारण होतं नाही तिकडे. बस आता बघ राम बघ आता उभं राहून बघ. पण एक नंबर हा. उन्हाळ्यात एवढं पोहायला पाणी भेटलं म्हणजे मरणाचंच झालं. इथं राम बघ, इथं राम बघ, इथं राम बाबा. चला मित्रांनो,
पाणी एक नंबर होतं तिथे. आता उन्हाळ्यात एवढं पाणी सापडत नाही आपल्याकडे, पण तिथे मस्त कोंडीत पाणी असतं. त्या जवळजवळ मी बुडलो ना तरी थोडंसं पाणी वरती राहतं, एवढं पाणी आहे. बराच वेळ आंघोळ केली त्याच्यात, बराच वेळ पोहलो. उन्हाळ्यातून भारी वाटतं. पण ॲक्च्युली पोहायला चालू होतो तर बोलो मासे पण पकडूया थोडेसे आणि कुकिंग पण करूया. तर आता जरा कांदा टाकलेलीच आहे, जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला वाटतं तिकडे खालती. तर आता बघूया कांडायला अजून मासे लागले काय की तेवढेच होते. कांडाळ गुंडाळचं काम चालू आहे, मासे पण काढायचं काम चालू आहे. पण झाले वाटतं बहुतेक मासे काढून. हां दाखव तुषार, मासे दाखव आपण किती पकडलेलो, किती भेटले. हे बघा ह्या पिशवीत मासे आहेत, पण मोठे मोठे आहेत. कांडाईला लागलेले सगळे मासे आहेत. तांदूळ पण जरासं राहिलेलं, पण मळीच आहेत जास्त. शेंगटी 1-2 आहेत फक्त वाटतं, पण मळी आहेत. पण मस्त आहे ते बघा. तर मेना केव्हा घालतात माहिती आहे, जर साचलेलं पाणी असेल ना तर, किंवा वरून पाणी वगैरे येत नसेल, कमी पाणी असेल, अशा ठिकाणी मेना घालतात. आपण फक्त माशांना जरा थोडंसं घाबरवायला मेना घातला, आणि थोडासाच, जास्त नाही. त्याच्यामुळे मासे फक्त ना इकडे तिकडे बाहेर येऊन फक्त लागले कांडायला, ते पण काही जास्त नाही लागले. तर चला मित्रांनो, वाजले 4:30. आता कल्टी मारतोय. इकडे वाड्यात जरा बरं वाटत होतं, पण आता जरा वरती जावं लागत चलत. वाळ्यात येतानाच मजा येतात इकडे जंगलातल्या, पण जाम मजा आली. मस्तपैकी जेवलो. आता उरलेला राईस पण खाल्ला, मासे बिशे काढले नाही. आता चाललोय आम्ही घरी. तर चला आता पटापट घरी चाललोय आम्ही. तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.